तर जय सेवा मित्रांनो, हा कसा विषय झालाय, रोजगार हमीनं काम कमी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्टील हब म्हणून तयार होत आहे आपल्या कोणसरीमध्ये. तर मित्रांनो, आता जे 2 दिवसा पहिले महामॅरेथॉन झाली होती, त्या महामॅरेथॉन मध्ये तुम्ही लक्ष द्या, मुलांच्या टी शर्टीवर एल लॉर्ड्स मेटलचं चिन्ह आहे, म्हणजे त्याच्यात सुद्धा एल लॉर्ड्स मेटलचा भाग आहे, समजला. आणि त्यांनी जे कोणसरी किंवा इतर हेडरी मधल्या ठिकाणात जाऊन बघितलं तर शेतकऱ्यांची जमिनी असे हिसकावून घेतात आणि त्या ठिकाणी त्यांचे प्लांट तयार करतात. चांगला उदाहरण देतो मी तुम्हाला. आपल्या जारावंडीमध्ये एक प्लांट तयार झालेला आहे जो की लॉर्ड्स मेटल वाल्यांचा आहे. तिथं प्रशिक्षण म्हणून काय आपल्या पोरांना रॉड बेंडिंग ना मिस्त्रीचे काम शिकवून राहिले. अरे मित्रांनो, आपल्या पोराला बनवा ना, तुम्ही सुपरवायझर बनवा ना, आपल्या मुलांना, आपल्या गावातल्या लोकांचा विकास करा ना. तुम्ही फक्त बार वेल्डिंग ना ते काय म्हणतात मिस्त्रीचे काम शिकवून राहिले तुम्ही. आमच्या मुलांना समोर जाऊ द्या, कोणाला सुपरवायझर बनवा, कोणाला मॅनेजर बनवा, कोणाला कम्प्युटर शिकवायचं बनवा, अशातलं काहीतरी शिकवा ना. तुम्ही बार वेल्डिंग करताय, घेऊन जाता त्यांना तिथपर्यंत, तिथं काम झाला तुमच्या. काय तर लोक आता बेरोजगार बसतात घरी. आणि काय केलं, बहुतच्या लोकांना जमिनीचे पैसे दिले लाख रुपये. आपला माड्या माणूस एवढा पागल झालाय, त्याच्या अकाउंटमध्ये कधी 50,000 नाही आले, त्याच्या अकाउंटमध्ये हे लाख रुपये टाकून दिले, तो माणूस खुश होऊन जात आहे. पण त्याच्या याच्याकडे लक्ष नाही का त्याची शेती किती खराब होत आहे. आता समोरच्या भविष्यात बघितला तर त्यांना शेती करायला लागणार. किती दिवस त्यांचे पैसे खाणार, ते काय खाणार आहेत ना पैसे त्यांचे. तर शेती करणे गरजेचे आहे. पण त्यांच्या शेतामध्ये जाऊन पहा तुम्ही, फक्त लाल पाणी निघते. तुम्ही जाऊन पहा आलापल्ली अहेरी साईडला, पूर्ण लालच लाल दिसेल. आता तुम्हाला छान दिसत आहे हिवाळ्यामध्ये, पण तुम्ही पावसाळ्यामध्ये एकदा जाऊन पहा, नद्या वाढतील तर पूर्ण लाल. तर अशा प्रकारे या स्टील हबचं काम चालू आहे. पण आपल्या जो गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो खनिज निघत आहे ते हे लोक बाहेर घेऊन सुद्धा विकत आहेत. मोबदला त्याला रेट भेटते आपल्या याच्यात, कारण की आपल्याकडे जो खनिज आहे ना तो कुठं भेटत नाही. आणि हे जर पिढ्याने पिढ्या चालत राहील ना तरी तो डोंगर आपला संपणार नाही. म्हणून त्यांची वस्ती तर बसवून दिल्या, तेवढे करोड रुपये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले आहेत. आणि आपले पोरांना काय करतायत, 200 रुपये 300 रुपये रोजीला घेऊन जात आहेत. आणि यांच्या अकाउंटवर एकदा 5-10 लाख रुपये टाकून दिले, आपले लोक खुश होतात. पण समोरची पिढी काय चालणार, याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. तर याच्यावर तुमचं काय मत आहे, तुम्ही नक्की सांगा.